त्या रामायण सिनेमा पाहताना समोर बसलेला होता आणि 10-15-20 काळाच्या आधी जर गेलं तर बहुतांश ती लंका जाळली आणि जाळलेली पडद्यावर जाणं दिसली. त्या माणसाने खिशात हात टाकला, बिडी जवळ होती परंतु आगपेटी मात्र घरी होती. मग त्याला वाटलं की एवढी मोठी लंका जवळ राहिलेली आहे तर मग लंका जळता जळता माझी बिडी का पेटणार नाही म्हणून तो बिडी पेटण्याकरता पडद्याजवळ गेला आणि जसा पडद्याजवळ गेला तसा त्या चित्रपटामधला मध्यंतर झाला. जे दोन भाग असायचे, पहिला भाग संपला की मध्यंतर, तुम्हाला चहा पाणी घ्या किंवा दुसरा भाग सुरू आहे, मध्यंतर झाला. त्यांनी पाहिलं की एवढी मोठी लंका जळून राहिली आहे आणि माझी साधी बिडी पेटली आणि म्हणून जीवनामध्ये जे दिसतंय ते तसंच खरं आहे का हे अंतर्मुख होण्याचं ठिकाण कोणतं तरी सत्संग आहे. आपण लहानपण झालं गेलं, वय, आयुष्य आणि काळ या तीन गोष्टी अशा आहेत की ज्या परत येत नाही. आता लहानपण आपलं गेलंय, लहानपण परत येणार नाही, परंतु लहानपणी जर जाणीव नसेल तर वय निघून जातो, काळ निघून जातो. परंतु या सत्संगाचा लाभ मिळण्याला थोडा वेळ. मग तरुणपणी रजोगुणाच्या विळख्यात सापडल्यामुळे, मनाच्या विळख्यात सापडल्यामुळे अजून आपल्याला भरपूर वेळ आहे. आज एखाद्या तरुणाला विचारलं की चला सत्संगामध्ये जाऊया किंवा जाऊ द्या, सत्संगामध्ये जायला वेळ नाही आपल्याला, दिवसभर नोकरी आहे, कामा आहे, संध्याकाळी आपण दोघे म्हणून भजन करूया, ते म्हणते तेवढा वेळ नाही. आणि त्याचं उत्तर समर्पक असतं कधी कधी, असं वाटते ते म्हणते आता या मृगजळाप्रमाणे निघून जातो. म्हणजे लहानपण गेलं, तरुणपण गेलं आणि म्हातारपण आल्यानंतर मग मात्र कुठेतरी भगवंताचं नाम असावं असं कोणत्या तरी संताकडून कळते आणि मग त्याच्या मागे आता काळ घासावायला आलेला आहे आणि मग तेव्हा भगवंताच्या जवळ जायचं. म्हणून या जगामध्ये ही जी काही सुख आहे, जे सुखाचे ठिकाणे आपल्याला दिसतात पण आपण त्याला शाश्वत समजतो, पण ते सुख शाश्वत नसून ते क्षणभंगूर आहे. या जगामध्ये ज्ञानाला महत्व आहे म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी अनेक ओळीमधून सांगितलं आहे की ज्ञान पैका पडले. ते जर मिळवायचं असेल, कशासाठी मिळवायचं तो नंतर आहे, पण जर मिळवायचं असेल तर संताशी या भरावे सर्वच दिशी, संताची पूर्णतः समर्पण भावना ठेवावी लागेल तेव्हा ते ज्ञान मिळेल. आणि मागच्या वेळेला ओळी होती, गुरु तिथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान, आखी जैसे. आणि म्हणून या सर्व ओव्यांचा अभ्यास जर केला तर सर्व ओव्यांमधून एकच अर्थ ध्वनित निघतो. बाबारे जीवनाचा एक एक क्षण महत्वाचा आहे आणि एक क्षण जगताना सगळं जग हे आपल्याला भुलवायला लागलेलं आहे. आणि म्हणून या भूलपणाला न भूलता आपल्याला भगवंताच्या चरणाशी लागून या ठिकाणी आपला आत्मदर्शनाचा भाग किंवा आपलं पूर्वस्वरूप चांगलं करून आपल्या पुढच्या भविष्यामध्ये मुक्तीचा मार्ग कसा मोकळा होईल असं हे ध्येय ठेवून या ठिकाणी माऊलींनी ही ओळी दिलेली आहे. तत्वज्ञान जर पाहिलं या ठिकाणी माननीय गोरे महाराज जय महाराज आलेले आहेत, या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. तत्वज्ञान सांगितलं, काय सांगितलं, ज्या माणसाला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर तो काय करतो, प्रयत्न करतो. आणि म्हणून अध्यात्मामध्ये त्याला एक नामकरण दिलेलं आहे, जो भगवंताच्या प्राप्ती करता प्रयत्न करतो तो ज्ञाता. आणि जे भगवंत प्राप्त करायचं आहे भगवंत म्हणजे काय झालं, नियम शब्द दिलेला, नियम, ज्ञाता, नियम. आणि भगवंत मिळण्याकरता ज्ञाताने केलेले प्रयत्न म्हणजे काय तर बघ त्याला ज्ञान म्हणतात. म्हणून ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय अशा प्रकारची त्रिपुटी या तत्वज्ञानाने आपल्याला दिलेली आहे, सांगितलेली आहे. आणि व्यवहारिक जगामध्ये या त्रिपुटीचा उपयोग करून कुठेतरी एखादं साधन लक्षात घेऊन, साधं सोपं आता सांगतात की बाबा नामस्मरणाशिवाय साधं सोपं साधन नाही, परंतु याआधी
जे काही गीतेमध्ये ज्ञानयोग दिलेला आहे, कर्मयोग दिलेला आहे, योग मार्ग दिलेला आहे, अशा प्रकारच्या अनेक मार्गातून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. परंतु प्राप्ती करताना मृगजळाप्रमाणे असणाऱ्या सुखाला मात्र आपण भुलू नये, अशा प्रकारची सूचना, अशा प्रकारची विनंती ज्ञानेश्वर माऊलींनी या जीवाला दिली. आता आपल्याला जे मिळवायचं आहे ते मोठं ध्येय असलं पाहिजे असं म्हणतात. पण या मृगजळाच्या मागे लागल्यानंतर आपली ध्येय ही छोटी छोटी असतात. काय ध्येय आहे तुमच्या जीवनातलं? तर घर बांधणे. तुमच्या जीवनातलं काय नाही, माझी 2 एकर शेतात पपई लावणे. वावगं काही नाही, ती योग्यच आहे, परंतु ही छोटी ध्येय आहे. एकदा तुम्ही घर बांधलं, पपई लावली, ती विकली, संपली, पैसा संपला की पुन्हा आपला शोध सुरू आहे. म्हणजे या हे सुख मिळतं पण ते टिकत नाही. या सुखाला कुठेतरी ओढली आहे, कुठेतरी संपते ते. परंतु न संपणारं सुख कुठे आहे? तर न संपणारं म्हणजे आत्मसुख आहे. त्याला अनेक शब्द दिलेले आहेत. आत्मदर्शन, आत्मिक सुख किंवा भगवंताचं दर्शन किंवा भगवंताची प्राप्ती हे फार मोठं ध्येय आपल्या भारतीय संस्कृतीने जीवाला दिलेलं आहे. आणि एक संकल्पना आपल्या सर्वांना माहित आहे की हा अनेक जन्मापासून फिरून मिळालेला मानव जन्म हा अद्वितीय जन्म आहे. या जन्माला यायचं म्हणजे अनेक जन्म बघून आपण या ठिकाणी आलो आणि ही पर्वणी भगवंत प्राप्तीची आपल्याला लाभलेली आहे. मग या मृगजळाला भुलून आपण या भगवंतापर्यंत जायचं किंवा मृगजळाच्या गुंतळ्यात अडकायचं हे ठरवायचं, त्याचा तरी घालवायचं आहे असं म्हणतो. आणि तोच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. असं म्हणतात की प्रत्येक जीव हा स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःचा शत्रू सुद्धा आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने जे ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये देऊनही ते प्रसारित होण्याला, ते आत्मसात करायला वेळ का लागतो? तर त्या एक तर पूर्वसुकृताची पुण्याही कमी पडत असली पाहिजे किंवा कुठेतरी आपल्या सत्संगामध्ये जे नेमकं पाहिजे ते मिळत नाही. एक व्यवहारिक उदाहरण नेमकं काय पाहिजे, व्यवहारिक उदाहरणाशिवाय अध्यात्माचं नेमकं कारण कळणार नाही. एकाने गाडी आणली, 4 व्हीलर गाडी, आणि 4 व्हीलर गाडी आल्यानंतर आनंद काय होतो आपल्याला माहित आहे. कारण मी पायी चाललेला माणूस आहे. मी आता सांगितलं सुरुवातीला हट्टीला येताना पायी सुद्धा आलो, सायकलीने सुद्धा आलो, आता 4 व्हीलर सुद्धा. परंतु तो आनंद क्षणभंगूर आहे. काही काळापर्यंत आनंद वाटतो, सवय झाली आणि नाही मिळाली की मग दुःखाला सुरुवात. तर एका जणाने आनंदाने आणली आणि त्याला असं वाटलं की आपल्या घरातले सर्व मंडळी या ठिकाणी आपल्या या गाडीमध्ये बसून फिरून आणावं. साहजिक आहे, सुखाची प्राप्ती आपल्या कुटुंबातल्या सर्वांना मिळाली हे काही वाईट नाही. मग त्यांनी काय केलं की सर्व घरातल्या आजूबाजूच्या सर्वांना बसवलं आणि गाडी सुरू करायला सुरुवात केली. जशी गाडी लावली, चाबी लावली, त्या चाबीला गेल्यानंतर गाडी फक्त गुरगुर गुरगुर करत होती आणि थांबत होती. 2-3 वेळा चाबी लावली. आता हा माणूस चालवत राहिला, माझी पत्नी बसलेली होती. तिने लगेच सांगितलं, मी सांगितलं होतं हे अशा गाड्या घेऊ नका. एक गुरु आपल्या घरामध्ये असतो, बरोबर, त्याला मान्यता आपण कधी देतो कधी नाही देत, परंतु पैशाचा कुठे उपयोग करावा याचं मार्गदर्शन त्याला घरून मिळतं. पण तेव्हा मी सांगितलं होतं गाडी घेऊन आता चालत नाही, नवीन गाडी आम्ही चालत नाही, काय करायचं काय करायचं तर मेकॅनिक हो. मग मेकॅनिक आणला. आणल्यानंतर त्याने संपूर्ण ते धोरण उघडलं आणि उघडल्यानंतर पाहिलं आणि सांगितलं भातोडी आहे का. त्याने भातोडी आणली आणि त्याकडे आणून एका ठिकाणी मारली आणि मारल्यानंतर ते बंद केलं आणि आता चालू करा म्हणजे गाडी. त्याने त्या किल्ली लावल्याबरोबर ती गाडी चालू झाली. चालू झाल्यावर पाहिल्यावर काय चमत्कार झाला, नुसतं एक हातोडीचा ठोका मारल्याबरोबर गाडी चालू झाली. मग त्याला विचारलं मेकॅनिकला, तुझे पैसे किती झाले? तेवढे 100 रुपये. तेवढे 100 रुपये नुसते एक हातोडीचं मारले, त्याचे 100 रुपये कसे काय घेतो भाऊ? ते म्हणे त्याचे 100 रुपये नाही, हातोडी मारायचे 100 रुपये नाही झाले, हातोडी मारायला फक्त 1 रुपये. तर 99 रुपये कशाचे? तर नेमकं हातोडी कुठे मारायची, कारण कुठे हातोडी मारून ती चालू होणार नाही. नेमकी हातोडी कुठं मारायची याचे 99 रुपये आणि हातोडी मारण्याचा 1 रुपया असे 100 रुपये माझे. अध्यात्मामध्ये उदाहरण जसं तसंच आहे. नेमकं कुठे आपल्याला बोट ठेवायचं. सत्संगामध्ये आल्यानंतर सुद्धा जी संत मंडळी मार्गदर्शक म्हणून सांगतात की फक्त प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. पण माणूस बोलतो, सकाळी निघाला, उद्यापासून ठरवलं की आपण नामस्मरण करायचं. उद्या सकाळी नामस्मरण सुरू केलं, दुपारी सुरू
दुपारी सुरू केलं, संध्याकाळी सुरू केलं. प्रत्येक क्षणाला त्यांचं नामस्मरण ते संत पदाला पोहोचतं. जे अधर्मामध्ये संत नाहीत असं नाही, परंतु पूर्णत्व प्राप्त जर करून घ्यायचं असेल तर प्रत्येक वेळेला भगवंत आपल्या सोबत आहे असा भास आपल्याला व्हायला हवा, किंवा भगवंत आपल्या सोबत आहे असाही भास हवा. दुसरं एक उदाहरण असं आहे की आपण असं म्हणतो, आपली एक समज असते की मी आहे म्हणून सर्व चालतं. याचं आपल्या खेड्यातलं उदाहरण आहे की गाडी चालणारे दोन बैल असतात आणि खाली एक कुत्र चाललेलं असतं आणि त्या कुत्राचा समज असा असतो की मी गाडी चालवून राहिलो. किंवा दुसरं उदाहरण आहे की सिनेमा दाखवणाऱ्या पडद्याला कधी कधी अनुभव येतो की मी सगळ्यांना सिनेमा दाखवतो, आनंद प्राप्तीचा अनुभव देतो सिनेमा दाखवतो, परंतु पडदा दाखवत नाही. ती मागे मशीन असते, ती मशीन ती पडद्यावर असल्यामुळे आपल्याला सिनेमा दिसतो आणि आनंदाची प्राप्ती होते. आणि म्हणून या प्रत्येक जीवाच्या मागे तुझी ती एक श्रेष्ठ शक्ती आहे आणि त्या श्रेष्ठ शक्तीचं जर आपल्याला दर्शन घ्यायचं असेल, आभास निर्माण करायचा असेल, जर आपल्याला जाणीव निर्माण करायची असेल तर या भोगेळाच्या मागे लागून चालणार नाही. सत्य काय आहे ते शोधावं लागेल आणि ते सत्य शोधून आपल्या मुक्तीचा मार्ग मोकळा करावा लागेल. आजच्या या ज्ञानेश्वरच्या विचार निमित्ताने दोन शब्द आपण या ठिकाणी बोललो आहे. काही चुकल्यासाठी आपण माफ करावं आणि सर्वसामान्य